म्युकरमायकोसिस कोरोना उपचारांमुळे बळावलेला नाही असा निर्वाळा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांनी दिलाय. नव्या म्युटंटमुळे स्वादुपिंडातील साखर पातळीत वाढ होते असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे कोविड उपचार पद्धतींना दोष देणं योग्य नसल्याचंही तात्याराव लहाने यांनी म्हटलंय. इस वायरस इज इंक्रीजिंग द शुगर, उसी के साथ साथ जो स्टेरॉइड देते जाते हैं वो तो देना ज़रूरी होता है, या डायबिटीज़ जिनका कंट्रोल नहीं होता है, ऐसे लोगों में ये बीमारी हो रही है. और इसलिए इलाज के वजह से हो रहा है ये बोलना गलत रहेगा. ये इसलिए हो रहा है कि इसमें वायरस का भी थोड़ा सा पार्ट है, इसके वजह से ये हो रहा है. म्यूकरमाइकोसिस एक ऐसी बीमारी है कि जिसको दूसरे हफ्ते के बाद, कोरोना के दूसरे हफ्ते के बाद से लेके अगले 2 महीने तक वो हो सकती है. और इसलिए इतने दिन म्यूकर जो होता है वो सॉइल में होता है, ज़मीन पे होता है या एयर में होता है. और इसीलिए अपने को ये चीज़ देखना पड़ेगा कि जितना अच्छा रह सकते, क्लीन रह सकते उतना क्लीन रहना है. और ब्रेन तक फैलने के बाद फिर उसका ये नुकसान हो सकता है. इसलिए इसके डरने जैसा बात नहीं है. अगर आप सब प्रिकॉशन लेते हो तो ये बीमारी होगी ही नहीं. कोरोनानं साऱ्या जगात हाहाकार उडवलाय. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नवनवीन संशोधनं सुरू आहेत. अशातच फ्रान्समधल्या वैज्ञानिकांनी एक नवीन संशोधन समोर आणलंय. या संशोधनानुसार आता कुत्र्यांच्या माध्यमातून एखाद्याला कोरोनाची लागण झालीये की नाही हे कळू शकेल. ते कसं पाहूया हा रिपोर्ट. कुत्रे शोधून काढणार कोरोना रुग्ण. फ्रान्सच्या संशोधकांचा दावा. रॅपिड अँटीजेन पेक्षा डॉग टेस्ट भारी. कुत्रा हा इमानी प्राणी म्हणून ओळखला जातो. तो कधी घराची राखण करतो तर कधी पोलिसांचा मित्र बनून गुन्ह्यांची उकल करतो. पण आता कोरोना संकटातही हाच कुत्रा सर्वांच्या मदतीला धावून आलाय. कुत्र्यांमुळे एखाद्याला कोरोनाची लागण झालीये की नाही हे अवघ्या काही मिनिटांतच कळू शकणार आहे. फ्रान्समधल्या संशोधकांनी याबाबतचं संशोधन पुढे आणलंय. विशेष म्हणजे RT-PCR चाचणीच्या निष्कर्षापेक्षाही हा निष्कर्ष जास्त अचूक आहे असा दावाही या संशोधकांनी केलाय. पॅरिसच्या नॅशनल व्हेटरनरी स्कूल ऑफ एल्फोर्डमध्ये याबाबत संशोधन करण्यात आलंय. हे कुत्रे एखाद्या व्यक्तीच्या घामाच्या वासावरून त्याच्यात झालेल्या कोरोना संक्रमणाबाबत अचूक अनुमान काढू शकतात असं दिसून आलंय. रॅपिड अँटीजेन चाचणीत निदान करण्यासाठी किमान 15 मिनिटं लागतात. मात्र त्या तुलनेत कुत्रे हे निदान अवघ्या काही मिनिटात करू शकतात. विशेष म्हणजे याचा निष्कर्ष 97% अचूक असल्याचा दावा संशोधकांनी केलाय. वासावरून ओळखून, त्यांच्या कपड्यांच्या वासावरून ओळखून त्यांना डिटेक्ट करू शकतात आणि त्यांचा उपयोग नक्कीच येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो. जे एक्झिस्टिंग डॉग स्क्वॉड आहेत किंवा जे डॉग स्क्वॉड अंडर ट्रेनिंग आहेत त्यांना तशा प्रकारचा सराव द्यावा लागेल आणि तो सराव दिल्यानंतरच या गोष्टींचा त्याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो. कुत्र्यांमुळे आजवर अनेक गुन्ह्यांची उकल करणं शक्य झालंय. त्यामुळे येत्या काळात कोरोना टेस्टसाठीही श्वान पथक सज्ज झालं तर आश्चर्य वाटायला नको. नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात भारतानं गेल्या 7 दशकात केलेल्या क्रांतीनं या क्षेत्रात भारत जगातील पहिल्या 5 देशात गणला जातो. आता भारताच्या याच देदीप्यमान कामगिरीची पुढची भरारी ठरणार आहे विक्रम 1. येत्या वर्षभरात भारतीय बनावटीचे खासगी अंतराळ यान अवकाश उड्डाण करणार आहे. पाहूया खास रिपोर्ट. स्कायरूटच्या विक्रम 1 यानाचं 2022 मध्ये लॉन्चिंग. खासगी कंपनीने बनवलेलं पहिलं अंतराळ यान. इस्रोच्या लहान भावाची लवकरच अवकाश भरारी. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या कामगिरीचा देशवासियांना नेहमीच अभिमान असतो. आता याच यशस्वी वाटचालीचा पुढचा टप्पा पुढील वर्षी आपल्याकडे सुरू होतोय. 2022च्या जून महिन्यात भारताच्या अंतराळ संशोधन यात्रेत विक्रम 1 नावाचं अंतराळ यान अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज झाले.
स्कायरूट एरोस्पेस या हैदराबादमध्ये स्थापन झालेल्या कंपनीला नुकतंच तब्बल $1,10,00,000 फंडिंग मिळालंय आणि त्यामुळे विक्रम-1चं अवकाशातील उड्डाण सोपं झालंय. भारतीय अंतराळ संशोधन कामात या कंपन्यांनी इतिहास रचला असल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातील मान्यवरांनी दिली आहे. अग्निकुल आणि स्पेस रूट एरोस्पेस या 2 छोट्या कंपन्यांनी आज भारतीय अंतराळाचा एक मोठा इतिहास रचला असं म्हणता येईल. या दोन्ही कंपन्यांकडून येत्या काळामध्ये कमी उंचीपर्यंत जे उपग्रह पाठवले जातील त्याकरता रॉकेट तंत्रज्ञान विकसित केलं जाईल आणि हा एक चांगली सुरुवात भारतीय कंपन्यांच्या यशाने चांगली असणार आहे. या निमित्तानं विक्रम-1 यानाची वैशिष्ट्य काय आहेत ते जाणून घेऊया. विक्रम-1 हे अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी वापरलं जाणारं यान आहे. हे यान सुमारे 225 टनाचा एक उपग्रह अंतराळातील कक्षेत सोडू शकणार आहे. त्रिस्तरीय सॉलिड फ्युएलवर चालणारं अतिशय प्रगत रॉकेट आहे. या रॉकेटच्या आधारे त्रिस्तरीय उपग्रह प्रक्षेपण अवघ्या 100 सेकंदाच्या 3 टप्प्यात साध्य करता येणार आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाजगी कंपनीनं बनवलेलं हे पहिलं यान असेल. इस्रोच्या स्पेस स्टेशनवर या यानाच्या उड्डाणासाठी बुकिंगही करण्यात आलंय. भारतातील खाजगी क्षेत्रातील एका छोट्या स्टार्टअपनं विक्रम-1चं स्वप्न पाहिलं आणि आता हे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे. स्कायरूटच्या संस्थापकांनी पाहिलेलं हे स्वप्न जर सत्यात उतरलं तर निश्चितपणे अंतराळ महासत्तांच्या यादीत भारत वरच्या आणि मानाच्या स्थानी बसेल यात शंका नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. साई भक्तांना आता घरपोच उदी आणि साखरेचा प्रसाद मिळणार आहे. यासाठी साई संस्थांच्या वेबसाईट किंवा मेल किंवा व्हॉट्सअपवर नोंदणी करता येणार आहे. 24 तासात 1,500 भाविकांनी या प्रसादाचा लाभही घेतलाय. शिर्डीतल्या द्वारका माईतील अखंड प्रज्वलित असलेल्या धुनीतील उदी आणि पिठी साखरेचा प्रसाद आता साई भक्तांना विना मोबदला घरपोच मिळणार आहे. यासाठी भक्तांना साई संस्थांची वेबसाईट, व्हॉट्सअप नंबर किंवा मेल ID तसंच फेसबुक पेजवरही स्वतःच्या पत्त्यासह उदीची मागणी करावी लागणार आहे. सर्व भक्तगणांना अवगत करण्यात येते की त्यांनी आमच्या व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या हेल्पलाईन कंट्रोल आहे किंवा आमचा ईमेल IDवर जर मागणी केली, त्यांचा सविस्तर पत्ता दिला तर अशा भक्तगणांना उती आणि प्रसाद आमच्याकडून पाठवण्याची दक्षता घेण्यात येत आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे